नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय साहित्यशास्त्र या संकल्पनेमधील ध्वनी सिद्धांत या भारतीय साहित्यशास्त्रामधील साहित्यशास्त्र विचाराची संकल्पना लक्षात घेणार आहोत। भारतीय साहित्यशास्त्र आणि या भारतीय साहित्यशास्त्रामध्ये साहित्य शास्त्रीय भूमिकेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच संकल्पनेच्या अनुषंगाने आपण आज ध्वनी विचार किंवा ध्वनी सिद्धांत या संकल्पनेचा विचार करणार आहोत। ध्वनी सिद्धांत किंवा ध्वनी विचार ही जी संकल्पना आहे, ध्वनी सिद्धांत किंवा ध्वनी विचार ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना भारतीय साहित्यशास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो, भारतीय साहित्यशास्त्रामध्ये ही संकल्पना रसा इतकीच महत्त्वाची मानल्या गेलेली आहे। रसा इतकीच महत्त्वाची संकल्पना म्हणून ध्वनी विचाराचा किंवा ध्वनी सिद्धांताचा विचार केला जातो। साधारणपणे इसवी सनाच्या 9व्या ते 10व्या शतकामध्ये, इसवी सन 1875 मध्ये जो ध्वन्यालोक नावाचा ग्रंथ आनंदवर्धन या साहित्यशास्त्रकारांनी लिहिलेला आहे, त्या ग्रंथामध्ये आनंदवर्धन या नावाच्या साहित्यमीमांसकानं या संदर्भामध्ये ध्वनी विचाराची मांडणी केलेली आहे। त्यानं ध्वनी विचाराला साहित्यिक सौंदर्याचा सार मानलेला आहे। ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असं त्यानं प्रतिपादन केलेलं आहे आणि म्हणून ध्वनी संप्रदायाचा प्रवर्तक म्हणून प्रामुख्यानं आनंदवर्धन यांना ओळखलं जातं। त्यांनी काव्याच्या दृष्टिकोनातून हा सिद्धांत मांडलेला आहे। पुढे अभिनवगुप्त नावाच्या साहित्यशास्त्रकारानं या ध्वन्यालोक नावाच्या ग्रंथावर आधारित लोचन नावाचा ग्रंथ लिहिला आणि आनंदवर्धनाने सुरू केलेली ही चर्चा आपण म्हणू की विस्तारानं पुढे नेलेली आहे। विस्तारानं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे नेलेली आहे। पुढे ध्वनी विचाराच्या संदर्भामध्ये मम्मट असतील, जगन्नाथ असतील, या लोकांनी ही मांडणी केलेली आहे। साधारणतः ध्वनी म्हणजे काय, ध्वनी कशाला म्हणावं किंवा ध्वनी काय आहे, ध्वनी ही संकल्पना काय आहे, आपण आनंदवर्धनाच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आनंदवर्धनानं ध्वनीला काव्याचा आत्मा असं म्हटलेलं आहे। आनंदवर्धनाने ध्वनीला काव्याचा आत्मा असं म्हटलेलं आहे आणि आपण व्याकरणामध्ये ज्याला स्फोट असं म्हणतो तोच काव्याचा ध्वनी होय अशी मांडणी या अर्थाने केलेली आहे। म्हणजे व्याकरण नंतरच्या काळामध्ये आपण विचारात घेतो, पण व्याकरणामध्ये जे स्फोट ही संकल्पना आहे, ती संकल्पना आनंदवर्धनाने ध्वनी या अर्थाने वापरलेली आहे। आता स्फोट म्हणजे काय, तर स्फोट म्हणजे ज्या शब्दांमधून अर्थ प्रकट होतो तो शब्द। स्फोट म्हणजे काय, स्फोट या शब्दाचा अर्थ काय व्याकरणिक पातळीवर, तर स्फोट म्हणजे ज्या शब्दामधून अर्थ निर्माण होतो, आपणाला अर्थ प्रकट होतो, त्याला स्फोट असं म्हणतात। म्हणजे तो शब्द स्फोट वर्ण नष्ट होऊन ध्वनी किंवा स्फोट राहतो। आपण जे बोलतोय व्याकरणिक पातळीवर, तर जेव्हा एखादा शब्द उच्चारला जातो तेव्हा त्या शब्दाचा अर्थ जेव्हा प्रकट होतो त्याला स्फोट असं म्हटलं जातं आणि हा स्फोट झाल्यानंतर
वर्ण जे आहेत ते वर्ण नष्ट होतात आणि ध्वनी किंवा अर्थ हाच शेष राहतो, म्हणून त्याला स्फोट असं म्हटलेलं आहे. ध्वन्यालोक नावाच्या ग्रंथामध्ये आनंदवर्धनानं या पद्धतीची मांडणी केलेली आहे. ध्वनी म्हणजे आपण म्हणू की सूचितार्थ, गर्भितार्थ. ध्वनी म्हणजे काय, पुढे जाऊन आपल्याला म्हणता येईल की ध्वनी म्हणजे सूचितार्थ, गर्भितार्थ. आनंदवर्धनानं ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. लक्षार्थापेक्षा व्यंगार्थ वेगळा असतो हे पटवण्यासाठी आनंदवर्धनाला खूप प्रयत्न करावे लागले. व्यंजना शक्ती ही लक्षणाशक्तीपेक्षा वेगळी असते, तिची जातकुळी निराळी असते, हे आनंदवर्धनानं आग्रहपूर्वक त्या काळामध्ये सांगितलं. आणि त्या अर्थानं ध्वनी ही संकल्पना त्यातून पुढे आली. त्यानं लिहिलेल्या ग्रंथामध्ये, ध्वन्यालोक नावाच्या ग्रंथामध्ये ध्वनी संकल्पनेची जी विस्तृत मांडणी केलेली आहे, ही मांडणी या अगोदरच्या काळामध्ये म्हणजे आनंदवर्धनाच्या अगोदरचा जो कालखंड आहे त्या काळातील साहित्य विचारापेक्षा फार वेगळ्या पद्धतीनं त्यानं ध्वनी संकल्पनेची विस्तृत अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. साहित्य सौंदर्याचा गुण, दोष, अलंकार, रीती इत्यादी घटकांचं विवेचन, म्हणजे आतापर्यंत हे घटक सुटे स्वतंत्र या पद्धतीनं पाहिले गेले होते. या सुट्या स्वतंत्र घटकाचा संबंध आनंदवर्धनानं स्पष्ट केला ध्वन्यालोक नावाच्या ग्रंथामध्ये. या सर्व घटकांचा एकजिन्सीपणा आणि त्यांचं साहित्यामधलं काय स्थान आहे हे त्यानं या ध्वनी विचाराच्या अनुषंगानं स्पष्ट केलं. या सर्व घटकांचे एका बाजूला ध्वनीशी तर दुसऱ्या बाजूला रसाशी त्यानं नातं जोडलं. ध्वनी ही संपूर्ण साहित्याच्या प्रक्रियेला स्पर्श करणारी अशा प्रकारची गोष्ट आहे असं त्यानं या पद्धतीनं सुचवलं. सूचकता हीच साहित्याची रीत व रसनिष्पत्ती, सूचकता हीच साहित्याची रीत आणि रसनिष्पत्ती हे साहित्याचं साध्य असा विचार त्यानं पुढे आणला. म्हणजे या पद्धतीनं ध्वनी विचाराच्या अनुषंगानं त्यानं आपली मांडणी केली. तो ध्वनीला काव्याचा आत्मा म्हणतो. ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे असं त्यानं विवेचन केलेलं आहे. म्हणजे आनंदवर्धन असं म्हणतो, जिथे अर्थ आपल्याला अथवा शब्द आपल्याला, थोडक्यामध्ये सांगतो, जिथे अर्थ आपल्याला अथवा शब्द आपल्या अर्थाला गुणीभूत करून, त्याला त्यानं प्रतीयमान असं म्हटलं, अभिव्यक्त होतात, त्या काव्याला विद्वान लोक ध्वनी काव्य असं म्हणतात. काय म्हणतो तो आनंदवर्धन ध्वनीच्या संदर्भामध्ये? जिथे अर्थ आपल्याला अथवा शब्द आपल्या अर्थाला गुणीभूत करून अभिव्यक्त होतात, त्या काव्याला विद्वान लोक ध्वनी काव्य असं म्हणतात. म्हणजे त्यानं मांडलेल्या या परिभाषेचा अर्थ असा आहे मित्रांनो, की विद्वान त्या काव्याला ध्वनी काव्य म्हणतात ज्या काव्यात कथित शब्द आणि अर्थ आपल्याला अप्रधान बनवून व्यंगार्थाची अभिव्यक्ती करताना दिसतात. काव्यातील चमत्कारी व्यंग ही विलक्षण
अर्थ निर्माण करतात, सर्वसाधारण व्यंग नाही. म्हणजे या अर्थानं त्यानं काव्याला ध्वनीला काव्याचा आत्मा म्हटलेला आहे. आता ध्वनी सिद्धांत आणि काव्यबद्ध हे नेमकं काय प्रकरण आहे त्याचाही आपण विचार करू. आनंदवर्धनानं ध्वनीच्या दृष्टिकोनातून काव्याचे 3 प्रकार पाडलेले आहेत. आनंदवर्धनानं ध्वनी या विचाराच्या अनुषंगानं काव्याचे 3 प्रकार पाडलेले आहेत. पहिलं म्हणतो तो उत्तम काव्य. याला ध्वनी काव्य असंही म्हटलं जातं. या काव्यात व्यंगार्थ वाच्यार्थापेक्षा अधिक उत्कृष्ट असतो असं त्याचं म्हणणं आहे. उत्तम काव्य म्हणजे काय, तर या उत्तम काव्यालाच तो ध्वनी काव्यही असं म्हणतो. उत्तम काव्य कसं, तर या काव्यामध्ये व्यंगार्थ वाच्यार्थापेक्षा अधिक उत्कृष्ट असतो. दुसरं म्हणतो तो मध्यम काव्य. याला गुणीभूत काव्य असंही म्हटलं आहे. या काव्यात व्यंगार्थ वाच्यार्थाच्या समान उत्कृष्ट किंवा गौण असू शकतो असं तो म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार पाडलेला आहे त्याने आधम काव्य. आधम काव्याला चित्रकाव्य असंही त्यानं म्हटलेलं आहे. यात कोणत्याही प्रकारचा व्यंगार्थ नसतो, पण अलंकार मात्र या काव्यामध्ये असतात असं त्याचं म्हणणं आहे. या प्रकारे त्यानं काव्याचे 3 प्रकार पाडलेले आहेत. आता पुढे बघूयात आपण ध्वनी सिद्धांत, स्वरूप आणि त्याचे प्रमुख प्रकार. म्हणजे व्याकरणामध्ये आपण आता म्हटल्याप्रमाणे जो स्फोट आहे तो स्फोट हाच प्रामुख्यानं ध्वनी सिद्धांत आहे. सामान्यपणे ज्या नादाला आपण कानानं ऐकतो त्याला ध्वनी असं म्हटलं जातं. म्हणजे आता मी जे बोलतोय हे बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि तुम्ही ऐकता, त्याला आपण साधारण ध्वनी किंवा आवाज असं म्हणतो. पण काव्यशास्त्रीय दृष्टिकोनातून ध्वनीचा अर्थ आवाज असा होत नाही, तर काव्यशास्त्रीय दृष्टिकोनातून ध्वनीचा अर्थ ध्वनी संप्रदाय जो निर्माण झाला त्या ध्वनी संप्रदायानं वेगळ्या पद्धतीनं मांडलेला आहे. ध्वनी म्हणजे आवाज नव्हे, तर त्यांच्या मतानुसार ध्वनी संप्रदाय जो निर्माण झाला पुढे आनंदवर्धनाच्या या विस्तृत मांडणीनंतर, तर या ध्वनी संप्रदायाच्या मतानुसार ध्वनीचा अर्थ 5 प्रकारचा आहे. जो ध्वनीत करतो किंवा करवितो तो व्यंजक शब्द. जो ध्वनीत करतो किंवा करवितो तो व्यंजक शब्द ध्वनी आहे. ध्वनीत करतो किंवा करवितो तो व्यंजक अर्थही ध्वनी आहे. त्याच्यानंतर जो ध्वनीत केल्या जातो, तिसरा प्रकार म्हणू आपण, जो ध्वनीत केल्या जातो तो ध्वनी आहे. यामध्ये व्यंगार्थाचे 3 रूप येतात. यामध्ये व्यंगार्थाचे 3 रूप येतात. रस, वस्तू आणि अलंकार या माध्यमातून. चौथं म्हटलेलं आहे की ज्याद्वारे ध्वनीत केल्या जाते तो ध्वनी आहे. ज्याद्वारे म्हणजे काय, यामध्ये शब्द आणि अर्थांचे चमत्कार, व्यंजन आदी शक्तींचा बोध या चौथ्या प्रकारच्या ध्वनीमध्ये घेतलेला आहे. म्हणजे ज्याद्वारे ध्वनीत केल्या जाते तो ध्वनी आहे. या ज्याद्वारे ध्वनीत केल्या जातं ते ध्वनी आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं, तर यात शब्द आणि अर्थांचे चमत्कार, व्यंजन आदी शक्तींचा बोध या चौथ्या स्तरावर होतो. आणि 5वा जो आहे ध्वनीचा प्रकार, याच्यामध्ये ज्यात वस्तू, अलंकार आणि रस, वस्तू, अलंकार आणि रस आदी ध्वनीत होतात. आणि या ध्वनीस किंवा त्या काव्यास असं म्हणू, ज्यात वस्तू, अलंकार आणि रस आदी ध्वनीत होतात त्या काव्याला ध्वनी काव्य असं म्हटलं जातं. म्हणून आनंदवर्धनानं काव्याला
जे ध्वनीचा आत्मा म्हटलेला आहे ते अर्थानं आहे. आता पुढे बघू ध्वनी सिद्धांत, स्वरूप आणि प्रमुख प्रकार. ध्वनी सिद्धांत, प्रमुख प्रकार. व्याकरणातील आपण म्हणाल की स्फोट हाच ध्वनी सिद्धांत आहे. आपण म्हणालो की सामान्यपणे ज्या नादाला आपण कानानं ऐकतो त्याला ध्वनी असं म्हटलं जातं. काव्यशास्त्रीय दृष्टिकोनातून ध्वनीचा अर्थ ध्वनी संप्रदायाने वेगळ्या प्रकारे मांडलेला आहे. त्यांच्या मतानुसार ध्वनीचा अर्थ 5 प्रकारचा आहे आणि हे 5 प्रकार कोणते आहेत त्याची मांडणी आपण या पद्धतीने केलं. आनंदवर्धन ध्वनीला काव्याचा आत्मा म्हणतो. ध्वनी सिद्धांताची पूर्ण इमारत ही प्रामुख्याने शब्दशक्तीवर आधारलेली आहे. यामुळेच सर्व ध्वनिकारांनी शब्दशक्तीचं विस्तृत अशा प्रकारे विवेचन केलेलं आहे. ध्वनी सिद्धांताची जी आधारशिला आहे ती आधारशिला व्यंजना शक्ती आहे. व्यंगार्थाचं महत्व लक्षात घेऊन आनंदवर्धनानं काव्याचे 3 प्रकार मानलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हणालो उत्तम काव्य, मध्यम काव्य आणि अधम काव्य. उत्तम काव्य, मध्यम काव्य आणि अधम काव्य. तर या ध्वनीच्या प्रकाराच्या अनुषंगाने जी मांडणी केलेली आहे आनंदवर्धनानं ती कशा प्रकारची आहे. ध्वनीचे प्रकार: लक्षणामूलक ध्वनी, अभिधामूलक ध्वनी, असंलक्ष क्रमध्वनी आणि संसंलक्ष क्रमध्वनी. म्हणजे या अर्थानं ध्वनींचा जो विचार आहे तो विचार आनंदवर्धनाने या पद्धतीने मांडलेला आहे की या पद्धतीचे ध्वनी म्हणजे ध्वनींचा हा जो लक्षणामूलक ध्वनी, अभिधामूलक ध्वनी, असंलक्ष क्रमध्वनी आणि संलक्ष ध्वनी या अनुषंगाने ही जी आनंदवर्धनानं मांडणी केलेली आहे आणि ध्वनी विचाराची जी पुढची पायरी आहे किंवा ध्वनी विचाराचा जो पुढचा विचार आहे सारांश रूपाने मी या ठिकाणी प्रथमतः मांडलेला आहे. पण याचा पुढचा जो भाग आहे तो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण क्रमशः पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वजण स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.